कधीकधी देव आपल्याकडून काही हिरावून घेतो, पण त्याच वेळी कोणाचं तरी आयुष्य परत लिहित असतो. ही कथा आहे एका आईची, एका छोट्या मुलाची आणि एका धडधडणाऱ्या हृदयाची. मॅडम, फुकटचे पैसे नकोत, गजरा घ्या. आज माझा दुसरा वाढदिवस आहे. सिग्नलवरच्या एका 10 वर्षांच्या मुलाचे हे शब्द ऐकून एसी कारमध्ये बसलेल्या एका करोडपती आईने थेट भर रस्त्यात हंबरडा फोडला. आता तुम्ही विचार कराल, त्या मुलाने असं काय दाखवलं असेल की त्या माऊलीला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही? ही नुसती एक गोष्ट नाहीये, हा काळजाला पीळ पाडणारा एक जिवंत चमत्कार आहे. आजच्या या सादरीकरणात आपण याच थरारक वास्तवाचा वेध घेणार आहोत. आता हे जे आपण पाहतोय ना, कधी कधी देव आपल्याकडून काही हिरावून घेतो, पण कोणाचं तरी आयुष्य परत लिहित असतो. ह्याचा अर्थ किती सखोल आहे याचा जरा विचार करा. जेव्हा नियती एखाद्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार हिरावून घेते ना, तेव्हा आपल्याला वाटतं सगळं संपलं. पण पडद्यामागे नियती काहीतरी वेगळंच विणत असते. आज आपण पाहणार आहोत की एका भयानक शोकांतिकेतून एक नव्या आशेचा किरण कसा जन्माला येतो. तर प्रसंग असा आहे, पुण्याच्या चांदणी चौकातला तो सिग्नल. दुपारचं कडक ऊन आणि गाड्यांची भली मोठी रांग लागलीये. तिथे एका बाजूला आहेत 35 वर्षांच्या अनुराधा. त्या एका आलिशान ऑडी कारमध्ये एसीच्या गारव्यात बसल्यात, पण चेहऱ्यावर लावलेल्या गॉगलच्या आतून त्यांचे डोळे सतत रडतायत. त्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे, पण मनात एक खूप मोठी पोकळी आहे. आणि दुसऱ्या बाजूला बघा, याच कडक उन्हात घामाने डबडबलेला एक 10 वर्षांचा लहानगा मुलगा हातात मोगऱ्याचे गजरे घेऊन उभा आहे. म्हणजे एका बाजूला सगळं भौतिक सुख असूनही कोसळलेलं जग, तर दुसरीकडे जगण्याची धडपड करणारा एक छोटासा जीव. आता ही तारीख बघा, 15 एप्रिल. अनुराधा यांच्यासाठी हा केवळ कॅलेंडरवरचा एक दिवस नाहीये, तर एक न पुसता येणारी भळभळती जखम आहे. खरं तर बरोबर 3 वर्षांपूर्वीच याच दिवशी अनुराधा यांचा 7 वर्षांचा एकुलता एक मुलगा अंश एका भयंकर अपघातात त्यांना कायमचा सोडून गेला होता. तो ब्रेन डेड झाला होता. पण त्या असीम दुःखाच्या क्षणीही अनुराधा आणि त्यांच्या पतीने एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी अंशचे सर्व अवयव दान केले. आज त्याच अंशचा स्मृतिदिन होता आणि अनुराधा अत्यंत निराश अवस्थेत अनाथाश्रमात देणगी देऊन घरी परतत होत्या. आणि त्याच दुःखाच्या चिडचिडीच्या मनस्थितीत असताना तो 10-11 वर्षांचा गोड चेहऱ्याचा मुलगा अनुराधा यांच्या कारच्या काचेवर टकटक करू लागला. बाहेर उन्हाच्या कडाक्याचा झळा लागत होत्या. त्याच्या एका हातात गजरे आणि दुसऱ्या हातात पाण्याचा रिकामा ग्लास होता. अनुराधा यांना तशीच भयंकर चिडचिड झाली. त्यांनी रागाने काच थोडी खाली केली आणि पर्समधून एक 50 रुपयांची नोट काढून थेट त्याच्या अंगावर फेकली आणि म्हणाल्या, हे घे पैसे आणि जा इथून. मला कोणताही गजरा नकोय आणि मला कोणाशी बोलायचं नाहीये. पण तुम्हाला सांगतो, त्या मुलाने ती 50ची नोट उचललीच नाही. तो अत्यंत स्वाभिमानाने काचेजवळ आला आणि म्हणाला, मॅडम, माझी आई म्हणते की फुकटचे पैसे कधीही घेऊ नयेत, त्याने पाप लागतं. मी भिकारी नाहीये. तुम्ही एक गजरा घ्या, मगच मी हे 50 रुपये घेईन. आणि त्यानंतर तो जे म्हणाला ना, त्याने तर संपूर्ण संदर्भच बदलून गेला. तो म्हणाला, मॅडम, फुकटचे पैसे नकोत, गजरा घ्या, कारण आज माझा दुसरा वाढदिवस आहे. हे ऐकून सिग्नलवरच्या त्या एसी कारमध्ये बसलेल्या अनुराधा यांना क्षणभर काहीच समजलं नाही. त्याच्या या आवाजातल्या निरागसपणाने अनुराधा यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी तो डोळ्यांवरचा गॉगल काढला आणि विचारलं, अरे, एवढ्या उन्हात तू गजरे का विकतोयस? शाळा नाहीये का तुझी? त्यावर तो एकदम गोड हसून म्हणाला की शाळा सकाळची असते. त्याची आई लोकांची धुणी भांडी करते आणि तिच्यावर खूप मोठं कर्ज आहे, म्हणून तो तिला थोडी मदत करत होता. पण अनुराधा यांच्या डोक्यात एकच प्रश्न घोळत होता, दुसरा वाढदिवस म्हणजे नक्की काय? त्यावर त्याने काय केलं माहितीये? त्याने आपल्या शर्टाची कॉलर थोडी बाजूला केली आणि छातीवरची एक मोठी सर्जरीची खूण दाखवली. तो म्हणाला, मॅडम, 3 वर्षांपूर्वी माझ्या हृदयात भोक होतं. डॉक्टर म्हणाले होते मी मरणार. माझ्या आईने कर्ज काढून मला पुण्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. पण मला कोणीतरी देवदूत भेटला. बरोबर 3 वर्षांपूर्वी 15 एप्रिलला एका लहान मुलाचा अपघात झाला होता. आणि मॅडम, त्या मुलाचं धडधडणारा हृदय डॉक्टरांनी माझ्या छातीत बसवलं. त्या देवासारख्या मुलाने मला जीवन दिलं, म्हणून आज माझा दुसरा जन्मदिवस आहे. आता हे शब्द ऐकताच अनुराधा यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सह्याद्री हॉस्पिटल, 15 एप्रिल आणि हृदय प्रत्यारोपण, हे तिन्ही धागे आता एकत्र जोडत होते. त्यांचा श्वास अक्षरशः कोंडला गेला. सगळं काही त्यांच्या डोळ्यांसमोर लख्ख चमकलं. अनुराधा यांनी अत्यंत थरथरत्या आवाजात विचारलं, बाळा, तुझं नाव काय आहे? आणि तो निरागस आवाज आला, माझं नाव कबीर आहे मॅडम. बाप रे! अनुराधा यांनी स्वतःच्या डोक्याला हात लावला, कारण 3 वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःच्या अंशाचं हृदय ज्या कबीर नावाच्या गरीब मुलाला दान केले होते ना, तोच कबीर आज त्यांच्या गाडीसमोर उभा होता. अनुराधा वेड्यासारख्या गाडीचा दरवाजा उघडून थेट भर रस्त्यात खाली उतरल्या.
त्यांनी त्या घामाने डबडबलेल्या कबीरला दोन्ही हातांनी घट्ट धरलं. त्यांच्या डोळ्यांतून धाय मोकलून अश्रू वाहत होते. कबीर बाळा, मला फक्त एक गोष्ट करू दे, असं म्हणत अनुराधा यांनी आपले कान आणि डोकं कबीरच्या छातीवर ठेवलं. आणि त्यांना ऐकू आलं, धडधड धडधड. त्या गरीब मुलाच्या छातीत आज अनुराधा यांच्या स्फोटच्या गोळ्याचे, त्यांच्या अंशचे हृदय धडधडत होते. ज्या हृदयाचे ठोके 3 वर्षांपूर्वी थांबलेत असं त्यांना वाटलं होतं, ते ठोके आज या रस्त्यावर एका स्वाभिमानी मुलाच्या छातीत जिवंत होते. अनुराधा भर रस्त्यात गुडघ्यावर बसून ढसाढसा रडू लागल्या. आजूबाजूला सिग्नल हिरवा झाला होता, गाड्यांचे हॉर्न वाजत होते, पण एका आईला आज तिचा हरवलेला देवदूत परत मिळाला होता. पण या सगळ्या चमत्कारानंतर अनुराधा फक्त भावनेच्या भरात वाहून गेल्या नाहीत बरं का, त्यांनी लगेचच कृती केली. त्याच दिवशी अनुराधा यांनी कबीरच्या आईला शोधून काढलं. त्यांच्या डोक्यावरचं हॉस्पिटलचं संपूर्ण कर्ज एका झटक्यात फेडून टाकलं आणि कबीरच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. का? कारण एका करोडपती आईचा अंश आज एका गरीब पण स्वाभिमानी पोराच्या रूपात जिवंत होता आणि आता त्याचं भविष्य सुरक्षित करणं हे तिचं एकमेव ध्येय बनलं होतं. आता या कथेच्या थोडं पुढे जाऊन आपण एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेचा विचार करूया, अवयवदान. खरं सांगायचं तर अवयवदान म्हणजे फक्त एक वैद्यकीय प्रक्रिया नाहीये. अवयवदान म्हणजे एखाद्याला फक्त जीवन देणं नाही, तर एखाद्या आईला पुन्हा तिच्या मुलाचे ठोके ऐकवणं आहे. हे किती महान कार्य असू शकतं याचा हा जिवंत पुरावा आहे. नेहमी लक्षात ठेवा, आपण गेल्यानंतरही आपलं हृदय, आपले डोळे, आपले अवयव कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश बनू शकतात. मृत्यू हे अंतिम सत्य आहेच, पण जाता जाता कोणाला तरी नवं आयुष्य देण्याचं सामर्थ्य आपल्या या शरीरात असतं. आजची ही माहिती पाहताना हा विचार नक्की मनात रुजवा की आपणही कोणासाठी तरी देवदूत ठरू शकतो. म्हणून अवयवदान करा. कारण कदाचित आपल्यापैकी कोणामुळेही कोणाचं तरी जग पुन्हा धडधडू लागेल. ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पैशाचा माज विसरायला लावणारी आणि अवयवदानाचा एक अत्यंत पवित्र संदेश देणारी ही डोळ्यात पाणी आणणारी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि हृदयस्पर्शी सादरीकरणासह. तोपर्यंत विचार करा आणि सकारात्मक रहा.